नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र शासनाने सायबर प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत नवी मुंबईमध्ये देशातील सर्वात अत्याधुनिक सायबर लॅब उभारण्यात आली आहे. यामुळे आर्थिक गुन्हे घडल्यानंतर कमीत कमी वेळात त्यांना अटकाव करणे शक्य होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पनवेल येथे केले. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात झाले. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार गणेश नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, माजी खासदार संजीव नाईक, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहआयुक्त संजय येनपुरे, कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर महेंद्र कल्याणकर, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे, अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे उपस्थित होते. यावेळी NRI आणि तळोजा पोलीस ठाणे येथील पुरावा व्यवस्थापन कक्षाचे ऑनलाईन उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी महापौर कविता चौतमल, माजी नगरसेवक हरेश केणी, अजय बहिरा, राजू शर्मा, मुकीत काझी, प्रभाकर बहिरा, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, माजी नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, नीता माळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चिटणीस ब्रिजेश पटेल, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित जाधव, युवा मोर्चा शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला वर्गाच्या सक्षमीकरणासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवत आहेत. त्यामुळे महिला शक्तीला मोदी सरकार आणि भाजप करत असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी आलो असून माथेरानमधील नव्याने दाखल होणाऱ्या ई-रिक्षा या स्थानिक हात रिक्षा चालकांनाच देण्यात येतील, असा विश्वास भाजपचे मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. माथेरान येथील भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जागतिक महिला दिनानिमित्ताने असेंब्ली हॉलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष वर्षा भोसले, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, कर्जत विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख किरण ठाकरे, कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत, जिल्हा चिटणीस मंगेश म्हसकर, महिला मोर्चा प्रदेश सचिव मृणाल खेडकर, मनीषा केळकर, उपाध्यक्ष बिनिता घुमरे, सोशल मीडिया जिल्हा समन्वयक ॲडव्होकेट गायत्री परांजपे, नम्रता कांदळगावकर, भाजप माथेरान शहर अध्यक्ष प्रवीण सकपाळ, कर्जत शहर अध्यक्ष बळवंत घुमरे, माथेरानचे माजी नगराध्यक्ष अजय सावंत, माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, माजी सभागृहनेते प्रसाद सावंत, नेरळ ग्रामपंचायतीचे सदस्य संतोष शिंगाडे, श्रद्धा कराळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी माथेरानमधील सह्याद्री रेस्क्यू टीम आणि आपदा टीम यांना भाजप माथेरानकडून 4 लाख रुपयांचे साहित्य भेट देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित जाणता राजा महानाट्याचे आयोजन 10 ते 12 मार्च 2024 या कालावधीत कर्नाळ स्पोर्ट्स अकादमी पनवेल येथे सायंकाळी 6 ते 10 या वेळेत करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची, नीतीची, चारित्र्याची, विचारांची आणि कार्यकुशलतेची माहिती जनसामान्यांना, विशेष करून तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली आणि अलौकिक वारशाला प्रसिद्धी मिळावी, तसेच त्यांचे विचार महानाट्याद्वारे जिल्ह्यातील जनमानसांपर्यंत पोहोचावे, यासाठी या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी केले आहे. तसेच या महानाट्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे, तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. पनवेल महापालिकेच्या सरळ सेवा भरती प्रक्रियेत नगर रचनाकार पदासाठी सर्वाधिक गुण मिळवून राज्यात पहिला आलेल्या उमेदवाराला
बनावट अनुभवपत्र सादर केल्यामुळे नोकरी गमवावी लागली आहे। डिसेंबर 2023मध्ये पनवेल महापालिकेची 41 संवर्गातील 377 पदांसाठी सरळ सेवेमार्फत भरती प्रक्रिया पालिकेने TCS कंपनीच्या माध्यमातून पार पाडली। नगर रचनाकार पदासाठी सर्वाधिक गुण मिळवलेल्या आणि राज्यातील 20 केंद्रातून सर्वाधिक गुण मिळवलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी पालिका समितीने केली। त्यात संबंधित उमेदवाराच्या अनुभवपत्राबाबत संशय निर्माण झाला। 4 ओळीचे अनुभवपत्र या उमेदवाराकडे असल्याने या उमेदवाराला विविध कागदपत्रांची पूर्तता करण्याचे पत्र दिल्यानंतर संबंधित उमेदवारांनी काही बड्या मंडळींच्या आधारे पालिकेच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र ओळखीच्या आधारे काहीही प्रतिसाद मिळत नाही। हे स्पष्ट झाल्यावर त्याने पालिका आयुक्तांच्या ओळखीसाठी प्रयत्न सुरू केले, मात्र त्या दरम्यान पालिकेच्या भरती प्रक्रियेसाठीच्या कागदपत्र पडताळणी समितीने संबंधित उमेदवाराला 3 दिवसात संबंधित कागदपत्रे आणि पुरावा न सादर केल्यास प्रतीक्षा यादीवर अन्य उमेदवाराला संधी देण्याची तरतूद असेल असे नमूद करून ते संकेतस्थळावर प्रसिद्ध केले। पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने सुकापूर येथील साई सम्राट लॉजवर छापा मारून त्या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालवणारे लॉजचे व्यवस्थापक आणि वेश्या व्यवसायासाठी महिला पुरवणारे जोडप्याला अटक केली असून वेश्यागमनासाठी लॉजमध्ये आलेल्या 4घींची सुटका केली आहे। नवीन पनवेलमधील सुकापूर येथील साई सम्राट लॉजमध्ये व्यवस्थापक वेश्या व्यवसाय करत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती। त्यानुसार पोलीस पथकाने लॉजवर छापा मारला। यावेळी वेश्या व्यवसायासाठी 4 मुली आणि महिला ठेवण्यात आल्याचे आढळून आले। पोलिसांनी त्या महिलांकडे चौकशी केली असता त्यांना सबीना मोमीन मुल्ला आणि जियारुल जोहरुल हक या दोघांनी सुकापूर भागातील भगतवाडी येथील एका घरामध्ये ठेवल्याचे सांगितले। तसेच त्यांना व्यवस्थापकांच्या मागणीनुसार वेश्या व्यवसायासाठी लॉजमध्ये पाठवत असल्याचे सांगितले। त्यानंतर पोलिसांनी संतोष साकेत आणि अर्जुन गोस्वामी या लॉज व्यवस्थापकाला अटक केली। त्यानंतर पोलिसांनी भगतवाडी येथून सबीना मुल्ला आणि जियारुल हक या जोडप्याला अटक केली। या कारवाईत पोलिसांनी 4घांसह लॉजचे मालक बालाजी आणि चीना या 6 जणांविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। श्रीवर्धन येथील श्रीमंत पेशवे स्मारकाचे भूमिपूजन कृषी मंत्री धनंजय मुंडे तसेच खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते झाले। या समारंभाला महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, पुष्कर सिंह पेशवा, डॉक्टर तेजस दर्ग, मोहम्मद बेमन, जितेंद्र सातनाक, दर्शन विचारे, श्यामकांत भोकरे, श्रीवर्धन नगर परिषदेचे मुख्याधिकारी विराज लबडे आदी उपस्थित होते। यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठा साम्राज्य हे रयतचे राज्य होते। 18 पगड जातींना, 12 बलुतेदारांना, सर्व धर्मियांना सोबत घेत हिंदवी स्वराज्याची उभारणी शिवरायांनी केली। ऐतिहासिक पद्धतीची उभारणी करत असताना अनेक वेळेला संघर्षाला सामोरे जावे लागले होते। त्यानंतर श्रीमंत बालाजी विश्वनाथ पेशवे यांच्याकडे पेशव्यांची सूत्रे हातामध्ये आल्यानंतर ऐतिहासिक लढाईत संबंध पेशवे घराण्याचे योगदान खूप मोठ्या प्रमाणावर होते। रायगडकर खूप भाग्यवान असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच मंत्री अदिती तटकरे हिच्या पुढाकारातून श्रीमंत पेशवे यांचे नेत्रदीपक स्मारक उभे राहते, हे श्रीवर्धनच्या वैभवात भर घालेल असे गौरवोद्गार काढले। आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाच्या वतीने लेडीज बाईक रॅली 2024चे आयोजन केले होते। या बाईक रॅलीमध्ये एकूण 80हून अधिक महिलांनी सहभाग घेतला। वासांबे ग्रामपंचायतीच्या सरपंच उमा मुंडे, क्लबच्या अध्यक्षा रेश्मा सुनील कुरूप यांच्या हस्ते रॅलीचा फ्लॅग ऑफ करण्यात आले। मोहपाडा अचानक मैदानापासून दांडफाटा अशी ही रॅली निघाली आणि रेस येथील अपूर्व हॉटेलमध्ये परतली। सर्व सहभागींना रोटरी क्लब ऑफ पाताळगंगातर्फे सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले। स्नॅक्सचे प्रायोजक संजोग वाघेरे पाटील, प्रीती कदम यांच्या मदतीने करण्यात आले। या रॅलीमध्ये रोटरियन सुनील कुरूप, सुशांत उचिल, IPP अमित शहा, शानबाग सर, गणेश काळे, डॉक्टर मिलिंद भगत, गणेश म्हात्रे, रमाकांत जी कोरडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे अनेक विकासाची कामे पूर्ण होत आहेत। या अंतर्गत पारगाव गावातील खालची आळी येथे सामाजिक सभागृह बांधण्यात आले आहे
आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन या निधीतून हे काम करण्यात आले आहे। या सभागृहाचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले। यावेळी ज्येष्ठ नेते NG तारेकर, तंटामुक्ती अध्यक्ष सदाशिव पाटील, गाव अध्यक्ष बबन तारेकर, ज्येष्ठ नेते गजानन म्हात्रे, ओवळे सरपंच रुपेश गायकवाड, माजी सरपंच शंकर म्हात्रे, माजी सरपंच अहिल्या नाईक, माजी सरपंच सुभाष म्हात्रे, माजी उपसरपंच गजानन पाटील, माजी सरपंच महेंद्र पाटील, ज्येष्ठ नेते उदय पाटील, गुरुजी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते।